कोणत्याही प्रकारच्या सुखसोयींचा हव्यास न धरता हव्यास सोडूनच द्या, त्याच्याबद्दलची किमान अपेक्षा सुद्धा न ठेवता सद्गुरु जनार्दन स्वामींनी जवळपास 75 ते 2013 इतके वर्ष स्वतःच्या शरीराकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष न देता, वैयक्तिक सुखाला कोणत्याही प्रकारचं मान सन्मान किंवा त्याच्यासाठी कोणतीही कामना न ठेवता ज्या पद्धतीनं शिष्यांच्यासाठी ते केलेलं आहे ते बघितल्यानंतर असं वाटतं की जय जय शुद्धे म्हणजे काय आणि उदारे प्रसिद्धी म्हणजे काय. त्याच्या पुढचा शब्द आहे अनवरत आनंदे वर्षती. आनंदाचं ते स्वतःच आनंद रूप असल्यामुळे ते तर आनंदाचंच होते, शांती रूपच होते, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण आम्ही अशांत, आम्ही दुःखी, कष्टी, खिन्न असे असलेला आपल्या जीवनात ते जेव्हा आले तेव्हा आनंदाचा वर्षाव आपल्याही जीवनात सुरू झाला. विषय व्याळे मिठी दिदलिया नृठी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विषय होय. हा अवघड आहे बरं का. त्यात ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय ज्या गोष्टी सद्गुरु व शिष्य यांच्या संदर्भात जेव्हा आपण बोलायच्या असतात त्या काय नेमकं महत्वाचं आहे हे याच्यात आलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की विषय व्याळे मिठी दिदलिया म्हणजे आपण संसारात असताना, आपल्या वैयक्तिक जीवनात असताना आपल्या विषय सुख रूपी, विषय सुखाच्या कामनेच्या रूपी एक विषारी सर्प, व्याळ म्हणजे सर्प, त्यांनी आपल्याला मिठी मारलेली आहे आणि तो सारखा डंख करतोय. सर्प जो असतो ना तो कदाचित एकदा डंख करतो आणि निघून जातो. हा विषय व्याळ जो आहे तो क्षणोक्षणी डंख करतोय. आणि अशा प्रसंगी विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताठी, त्यामुळं लहरी येतात, विष चढताना त्याच्या अंगामध्ये ताप जर येतो किंवा आपल्याला ज्या काही वेदना असतात त्या वेदनांच्या लहरी अशा उठतात, त्याचं वर्णन आहे. ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विषय. विषय व्याळ जात नाही, त्याची मिठी तशीच असते, फक्त त्यानं जे डंख मारायचं आणि त्यातनं विष येतं आपल्या अंगामध्ये, भिंत आपल्या अंगामध्ये, आणि त्याचा आपल्याला जो त्रास होतो, आपल्याला जे काही कष्ट होतात किंवा आपल्याला वेदना होतात त्या थांबवतात. अशा स्वरूपाचं वर्णन मला वाटतं कुणीच केलेलं नाही. अजून एक गोष्ट अशी सांगितली आहे की मावळवीत विश्वाभासू. सूर्य उगवला की काय होतं, अंधार असतो जगात आणि आपल्याला सगळं आजूबाजू दिसायला लागतं. काय आहे सगळं जे काही दिसायला लागतं तो विश्व दिसायला लागतं. त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विश्व दिसतं असं म्हणत नाही, ते विश्वाचा आभास असं म्हटलंय. मावळवीत विश्वाभासू असा एक नवल उदेला. नवल म्हणजे चमत्कार, चमत्कृतीपूर्ण, वेगळ्या स्वरूपाचा, अत्यंत असं आपल्याला माहिती नसलेला नवल उदयला चंडांशु. चंडांशु म्हणजे सूर्य. तो काय करतोय, सर्वसामान्य सूर्य जो आपल्या जीवनात येतो तो झाल्यानंतर, तो प्रगट झाल्यानंतर विश्वाचा आभास आपल्याला दिसायला लागतो. आणि हा चमत्कृतीपूर्ण वेगळ्या स्वरूपाचा जो सूर्य आहे तो आपल्या जीवनात उगवला की आभास जो आहे तो मावळतो. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशु. 15व्या अध्यायामध्ये आपण आज रश्मिताई आणि संजय दादांच्या प्रातिनिधिक स्वरूपात जी आपण पूजा केली त्या संदर्भामध्ये आपण म्हणतो की 15व्या अध्यायामध्ये त्यांनी आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पावले श्री गुरूंची. आपलं हृदय हेच त्यांच्या चरणांचं स्थान आणि तिथं आपण त्यांचं अभिषेक, पूजा, अर्चा, प्रार्थना ज्या काही करायच्या तिथे त्याच याच्यामध्ये पुढे आलेलं आहे की तयापरी श्री गुरु करीती जाई अंगीकारू तर पोरी ठाके संसार मोक्षमय आगवा. सद्गुरूंचं
शिष्यांच्या संदर्भामधलं कार्य काय? सद्गुरु प्रथम अंगीकार कर, तयापरी श्री गुरु करीती जै जेव्हा अंगीकारू तव, त्यानंतर हे पहिल्यांदा व्हायला लागतं, त्यांनी अंगीकार करायला लागतो. त्यानंतर तव होवोनी ठाके संसारू मोक्षमयी आगमा. आपण सर्व भाग्यवान आहोत. भाग्य काय आहे? आपण एकमेकांना भाग्यवान म्हटले की आपल्याला बरं वाटतं, त्यासाठी म्हटलेलं नाही. सर्वसामान्यपणे बघा, आज पृथ्वी तलावरची जी काही लोकसंख्या आहे, लोकसंख्या म्हणजे मानवांची संख्या 7 अब्ज असं म्हणतात. 7 अब्ज. त्यामध्ये किती मंडळींना परमेश्वर आहे? आपल्याला भेटणारे संत सत्पुरुष, विशेष करून सद्गुरु, हे स्वतःच परमेश्वर आहेत आणि ते सांगतात की तूच परमेश्वर आहेस. असं किती जणांनी ऐकलंय? 0.000 बरेच लावा आणि नंतर वर. म्हणजे लाखामध्ये कोणी एक पाही नित्यानित्य विवेक, असं दासबोधात जे म्हटलंय ते उगीच म्हटलेलं नाही. बाहेर जाऊन विचारा, कर्वे रोड वरती, डेक्कन वरती, प्रभात रोड वरती जाऊन विचारा, अहो ऐक शिष्या येतीचे वर्म स्वये तुझी आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह ब्रह्म धरूचे नकोस. वेळ लागलं का तुला? कोण तू? काय बोलतोय? हा काय प्रकार आहे? असं आपल्याकडे सगळे लोक चमत्कारिक दृष्टीने बघायला सुरुवात करतील. बघा जाऊन, तुम्हाला ते चमत्कारिक वाटणार नाही, कारण सद्गुरूंचं मुख्य कार्य हेच आहे. शंकराचार्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या सांगण्यामध्ये एक फार महान तत्व आले. त्यांनी असं म्हटलं, इतके ग्रंथ लिहिले आचार्यांनी, इतकं महान कार्य केलं, आणि त्यानंतर ते म्हणतात कंडेन्स फॉर्म मध्ये, जसं विटॅमिन पिल असते तशी, श्लोकांतेन प्रवक्ष्यामि यदुत्तम ग्रंथ कोटिभी. कोट्यावधी ग्रंथामध्ये, ग्रंथ म्हणजे कादंबऱ्या नव्हे, ग्रंथ, ग्रंथ म्हणजे शास्त्र, शास्त्र म्हणजे ज्याच्यात परमेश्वर, जीव, जगत, जगताचा आणि जगन्नायकाचा, जनार्दनाचा काय संबंध आहे, अशा प्रकारची ज्या चर्चा असतात त्या लोकांना ग्रंथ म्हणतात. असे ग्रंथ कोटिभी, यदुत्तम ग्रंथ कोटिभी. तुम्हाला अर्ध्या वाक्यात सांगतो म्हणाले. काय सांगितलं अर्ध वाक्य? ब्रह्मम सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. हे जर आपल्याला समजलेलं असेल तर खऱ्या अर्थानं मी वैयक्तिकरित्या असं समजेन की आपल्यावर खरोखर सद्गुरूंनी अंगीकार करून कृपा केलेली आहे. जर हे समजलेलं नसेल तर आपण अजूनही अपूर्ण आहोत, आपल्याला आपले सद्गुरू अजूनही पुरेसे कळलेले नाहीत असं धरून चला. याच्या इथं लिहिलेलं मी आल्यानंतर वाचलं, त्यात 2-3 गोष्टी महत्वाच्या ज्या आहेत. तू जीव नाहीस, तू शरीर नाहीस, तूच परब्रह्म आहेस, तूच आत्मा आहेस असं म्हणते. सद्गुरूंच्या मध्ये अजून एक गोष्ट सांगितली की आपल्याला सद्गुरूंच्या ठिकाणी परमेश्वर दिसू शकतो, आपल्याला आपल्यामध्ये देखील परमेश्वर किंवा देव दिसू शकतो, पण तो लोकांच्यात आहे असं आपल्याला अजिबात वाटत नाही. हेच भगवद्गीतेनं सांगितलेलं आहे. बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभ. सुदुर्लभ का म्हणलं? महाराजांनी बरोबर सांगितलेलं आहे, लोकांच्या मध्ये तुम्हाला कधीही परमेश्वर दिसणार नाही. तो जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये त्रुटी आहे, अपूर्णता आहे, तोपर्यंत आपल्याला वाटचाल करण्याची आवश्यकता आहे. तयापरी श्री गुरु करीती जै अंगीकारू तव होऊनी ठाके संसारू मोक्षमय आगवा. असं म्हणताना सर्वसामान्य जीव, आणखी म्हणजे आपण आता डेक्कन, प्रभात रोड, कोरेगाव पार्क वगैरे म्हटलं, आता अलीकडच्या काळात दुसरे कुठले हिंजेवाडी वगैरे असू शकतात, तिथं सर्व आपल्याला मीडिया मधल्या ऍडव्हर्टाइजेस काढून बघा. ऍडव्हर्टाइज कशाचे असतात? सर्वात चकचकीत ऍडव्हर्टाइज जे असतात 3 बेडरूम 4 बेडरूम फ्लॅटच्या असतात. ते दर आठवड्याला येतात, फार सुंदर असतात, त्याच्या मागे एक क्लिप पण असते.
त्यामध्ये म्हणतात ओनली 2.4 3.2 CR असं लिहिलं असतं. सर्वात जास्त ऍडव्हर्टाईज त्याच्या खालोखाल आपल्याला आपल्या भगिनी मंडळींना सर्वात आवडणाऱ्या जागा, तुम्हाला नाही जनरल बोलतोय, प्रभात रोड असं लक्षात ठेवायचं नेहमी. प्रभात रोड, कोरेगाव पार्क, आपण नाही त्याच्यात, आपण नाही आहे. कोण गाडगी लागू रांखा, आता कल्याण पण आले, मलबार पण आलेले आहे, ते कमी होते आले आपल्याकडे, हे पण आले. सर्वात मोठ्या चकचकीने जास्तीत जास्त खर्च करून सजवलेल्या ज्या काही आपल्या ह्याच्यात दिसतात त्या सोनार फारच चिल्लर, हिरे मोती, माणकं, त्यांची जी आहेत त्यांच्या ऍडव्हर्टाईज सर्वात मोठ्या असतात. बाकीच्या मग काय अप्लायन्सेस वगैरे असलं काय अलीकडे याला काय फारशी किंमत राहिली, कुणालाही मिळत. या सगळ्या गोष्टीमध्ये जे लिखत आहेत त्याच्यामध्ये तुळशीदास महाराजांनी फार महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. ते म्हणतात की पशु का बनत पनैया. पनैया म्हणजे पायताण, पायताण म्हणजे चप्पल, चप्पल म्हणजे पादत्राण, आपल्याला प्रोटेक्ट करणार. पशु का बनत पनैया नरका कछु नाही होत. म्हणजे माणसाचं काहीच बनत नाही, त्याला जाळायलाच केव्हा पुरायला लागतं, त्याचं काहीच बनत नाही, उपयोग शून्य. या शरीराचा समाजाला शून्य उपयोग आहे. मेल्यानंतर सुद्धा असताना व्याप, लोकांच्या उपयोगी पडण्याचा मग आपला काही धर्म नव्हे. लोकांना महत्वाचं कारण काय, तुमची काय म्हणतात त्याला, कसली व्हॅल्यू म्हणतात बरं, न्यूसन्स व्हॅल्यू. न्यूसन्स व्हॅल्यू जितकी जास्त तितके तुम्ही महत्वाचे असता. ते आपली न्यूसन्स व्हॅल्यू करण्याचा प्रयत्न सर्वात जास्त केला जातो ज्यांना त्याची आवड आहे. सर्वात महत्वाचं अलीकडचं काळातलं उदाहरण म्हणजे ट्रम्प तात्या. जग त्यांनी इतका व्याप करून टाकले, आपला काय संबंध आहे का होत्या ट्रम्प बरोबर, तसं तरी नसला तरी सर्वात जास्त व्याप केलेलं म्हणजे ट्रम्प तात्या आत्ताच्या काळातला अलीकडे. तर असं याचा काय उपयोग होत नाही. नर करणी करे तो नरका नारायण होत. नर करणी करे सो नरका नारायण होत. ही जी प्रक्रिया आहे, ही जी काही शक्यता आहे ती केवळ सद्गुरूंच्या कृपेमुळे होते. सर्वसामान्य व्यक्ती आणि आपण साधक शिष्य मंडळी, भक्त मंडळी याच्यामध्ये काही फरक आहे का नाहीये. चार चौघासाठी आपण दिसतो, त्यांच्यासारखेच आपण देखील उत्तम प्रकारचे कपडे वापरतो, उत्तम ठिकाणी राहतो, उत्तम गाड्यामध्ये फिरतो, तरी देखील आमच्यात आणि त्यांच्यामध्ये काही फरक आहे का नाही. तर आहे, महत्वाचा फरक आहे. तो महत्वाचा फरक म्हणजे काय, आपल्यावरती सद्गुरूंची म्हणजे सद्गुरु रूप परमेश्वराची, परमेश्वर रूप सद्गुरूंची कृपा झालेली आहे. हा फार मोठा फरक आहे. सर्वसामान्यपणे मानवी जीव जो आहे तो पशु समान आहे. आहार निद्रा भय मैथुनंच समानम एतत् पशुभिर नराणाम असं म्हटलंय. आणि अशा प्रकारचं आहार निद्रा भय आणि प्रजोत्पादन, मैथुनमला हा शब्द प्रजोत्पादन हा महत्वाचा आहे. या चार गोष्टी इन्स्टिंक्ट आहेत. इन्स्टिंक्ट म्हणजे निसर्गाने केलेल्या, निर्माण केलेल्या व्यवस्था आहेत. त्यामध्ये आपण बदल करत नाही ना करायची गरज आहे. पण एवढ्यावरच असेल तर तो कुत्र, मांजर, गाय, म्हैस, बकरी, बकरीला खाणारा वाघ, हे सगळे जसे आहेत तसे ते चार पायाचे आहेत ना. खूर असलेले चार पाहिजे आहे, फक्त दोन पायाचे आणि उभे राहिलेले. एवढाच आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक राहतो. आपल्यात आणि त्यांच्यामध्ये एवढाच फरक आहे. पण ते काय म्हणतात की विवेको तत्र विशेषो मनुष्याणाम विवेकहीनः पशुभिः समानः. विवेक असला पाहिजे. विवेक केव्हा येतो? विवेक लाखामध्ये कोणी एक पाही नित्यानित्य विवेक. नित्यानित्य विवेक जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत ते आणि आपण आणि चार पायाचे सारखे. आपण तसे नाही आहोत, भाग्यवान आहोत आपण. त्याचं कारण काय? त्याचं महत्वाचं कारण नारदांनी आपल्या भक्तिसूत्रात सांगितलंय की भक्ती कुणाला लाभते?
तर ते म्हणतात महत् संगस्तु असं म्हणतात. महात्म्यांचा संग किंवा परमेश्वराची कृपा यामुळं भक्ती लागते किंवा ज्ञान प्राप्त होतं, धन्य जीवन धन्य होतं. महत् संगस्तु दुर्लभः अगम्यः अमोघश्च असे 3 शब्द वापरलेले आहेत. तिन्ही शब्द फारच सखोल विचाराचे आहेत. त्यातल्या त्यात आपल्याला लक्षात येणारा सर्वात महत्वाचा म्हणजे दुर्लभ. 7 अब्जामध्ये आपण किती पर्सेंट मध्ये आहोत, तर फ्रॅक्शन ऑफ ए 0.111% मध्ये आपण आहोत. म्हणून दुर्लभ या कॅटेगरीमध्ये आपण आहोत. महात्म्यांची आपल्यावरती कृपा झालेली आहे, हा दुसरा भाग. आणि तिसरं, त्यांची कृपा झाल्यानंतर कसं काय होतं कळत नाही, ते अगम्य आहे. त्यांची कृपा ही कोणत्या स्वरूपात झाली आणि ती कोणत्या स्वरूपामध्ये फलद्रूप होईल आणि आपल्या जीवनामध्ये त्याची अभिव्यक्ती कशी होईल हे आपल्याला समजत नाही. माझ्या परिचयामध्ये सांगितला गेला नाही तो एक महत्त्वाचा भाग सांगणं आवश्यक आहे. त्या परिचयामध्ये पण तो आलेला नाही, अनफॉर्च्युनेट. मी स्वामी स्वरूपानंद पावस या सत्पुरुषांचा अनुग्रहित शिष्य आहे. 1971 माझं BSc वर्ष संपलेलं होतं आणि त्यावेळेला 19 वर्षाचा होतो मी. त्याला मला स्वामींचा कृपानुग्रह मिळाला आणि 1971 ते 2026 55 वर्ष जे झालेली आहेत त्याच्यामध्ये इथं एक इनविजिबल कार्ड, व्हिजिटिंग कार्ड आहे. त्याचं नाव स्वामी स्वरूपानंद. ज्यांना समजायचं असतं त्यांना समजतं आणि ते जेव्हा समजतं किंवा त्यांना समजत नसलं तरीही भांडार गृहे भरली परी असती आडकेली, हातास न येता केली सर्वही अप्राप्त, सद्गुरु कृपा तेची केली, तेने बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एक सरा. असं त्या स्वामी समर्थांनी जसं म्हटलंय तसं एवढं सगळं नाही होत, झालेलं नाही. पण माझ्या अडचणींचे दरवाजे जिथे तिथे बंद होते किंवा लहान होते, प्रवेश करता येत नव्हता, तेव्हा ते कार्ड दिसल्याबरोबर ते उघडले. हे जे आहे 55 वर्षाचा अनुभव म्हणून सांगतो. तुम्हाला सांगण्याचं कारण काय, मी बाहेर सांगितलं नसतं. तुम्हाला काय सांगतोय, तुम्ही पण तसेच आहात. तुम्ही पण जनार्दन स्वामींचं एक इनविजिबल कार्ड स्वतःच्या कुंकवाच्या तिथे लावलेलं आहे आणि तुम्हाला जिथं जिथं ज्या ज्या प्रकारच्या अडचणी येत आहेत तिथं ती सगळी दारं धाडकन उघडत आहेत. नुसती उघडत नाही, अशा पायगड्या घालून उघडतात. आहे की नाही? असं आपल्याला आलंय की नाही अनुभव? वटवृक्षाखाली आणि बाकीची सगळी 2-3 जी पुस्तकं ग्रंथ माझ्या हातात जेव्हा आले तेव्हा मी ते बघितले तर मी असा विचार केला, जनार्दन स्वामींनी आपल्या भक्तांच्या वरती कोणत्या स्वरूपाची कृपा केली आहे, त्यांनी त्यांच्यासाठी काय केलं म्हणून हे सगळे लोक त्यांचा जय जयकार करतात, त्यांना सारखं आठवतात, त्यांच्या पूजा अर्चा करतात, त्यांचं नामस्मरण करतात, त्यांचा जप करतात आणि सतत आपल्या चित्तामध्ये त्यांची आठवण ठेवून सुखात दुःखात त्यांचं स्मरण करत करत जीवन क्रम आचरतायत. त्याचं कारण काय, तर मला असं लक्षात आलं की संसार दुःखे दुःख मला, त्रिविध तापे पोळला, असे आपण सर्वजण. जीवनात कधी दुःख संपली आहेत, अडचणी संपल्यात, कष्ट संपलेत असं कधी होत नाही. लोकांच्या दृष्टीनं 5 उंगलिया घी में असं म्हणतात लोक, बरं का. 5 उंगलिया घी में म्हणजे काय, पुढेकरांच्या कल्पना 5 उंगलिया घी म्हणजे काय माहितीये का, तुमचं उत्तम शिक्षण झालेलं आहे, तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, बँक बॅलन्स आहे, उत्तम प्रकारची गाडी बिडी जी काय लागते ती आहे, म्हणजे बाहेरच्या गावात जाण्यासाठी मर्सिडीज आहे आणि गावाच्यासाठी आपल्याकडे एक छोटीशी ई व्हेकल आहे, दोन्ही आहे तुमच्याकडे. असं काही नाही की फक्त मर्सिडीज आहे, असं काही नाही.
आणि प्रभात रोड वगैरे ठिकाणी म्हणजे 2 बेडरूमचा नाही, 2 बेडरूमच्या 4 बेडरूमचा एकच असा फ्लॅट आहे असे. आणि काय मुलं काय अमेरिकेतच आहेत. 5वी इंडियन मध्ये आपल्या कल्पना काय आहेत ते बघूया. अशा गोष्टींना आपण 5 उंगलिया गेमी म्हणतो. पण यांच्या मागचे काही तक्रारी किंवा त्यांच्या मागच्या ज्या काही गोष्टी आहेत ते संपल्यात का? त्रुटी जीवनामध्ये कमतरता अशी वाटते का नाही वाटत? आपल्या जीवनात काहीतरी कमी आहे, आपल्याला हे असतं तर बरं झालं असतं असं मनात येतं की नाहीये? ज्या अर्थी ते येत आहे, सगळं काही असताना, सर्व काही अनुकूल असताना, सर्व काही अनुकूल म्हणजे काय? इतकेही चांग सकल देह आणि चांग म्हणजे सर्व देह चांगलाच आहे, उत्तम आहे, दिसायला सुंदर आहे आणि उत्तम हेल्थ पण आहे असं आहे. तेणे धरावा परमार्थ मार्ग लागवे, अनित्यम असुखम इमं लोकम प्राप्य भजस्मा. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. असं आपण करतो का? असं करतोय आपण कारण सद्गुरूंची कृपा आहे. हे बाकीच्यांना कळत नाही, एवढाच आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक आहे. त्यांनी आपल्याला सांगितलंय ऐक शिष्या येतीचे वर्म स्वये तुझी आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूच नको. आता नुसता उपदेश करून चालत नाही, उपदेश केल्यानंतर तसं होण्यासाठी शिष्याला साधन द्यायला लागतं. ते आपण करतात. प्रार्थना, पूजा, नामस्मरण, ध्यान आणि सद्ग्रंथांचा वाचन. आणि सर्वात महत्वाचा सर्वात महत्वाचा भाग आपल्याला सर्वात सोपा असला तरी सुद्धा जो आपल्याला फारसा उपयुक्त होत नाही तो म्हणजे सत्संग. तुम्हाला काय जे सत्संग वगैरे पाहिजे असेल ना, दादांचे पाय अजिबात सोडायचे नाही. आपण सर्वात ज्या काय म्हणतात त्याला अनुभूती असलेली व्यक्ती, सत्संगाचा परिणाम काय हे समजलेली व्यक्ती आहे, त्यांच्याकडून समजू शकतं म्हणून त्यांना सोडायचं नाही. सत्संगती कशासाठी आहे? बाकी आपल्यासारखे 4 लोक असतात त्यांच्याबरोबर बसून आपण काहीतरी म्हटलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. श्रवण मनन निधिध्यास प्रचितेन बाणता विश्वास, रोकडा साक्षात्कार सायास करण्याची न लगे असं दासबोधात म्हटलेलं आहे. रोकडा साक्षात्कार. साक्षात्कार हा शब्द नवीन आहे. साक्षात्कार काय आहे? कालच प्रवचनात ऐकल्यामुळे फ्रेश आहे म्हणून सांगतो. अस्ति ब्रह्मेति चेत वेद परोक्ष ज्ञानम इति उच्यते. ब्रह्म आहे, जगात भगवंत आहे, परमेश्वरच एक सत्य आहे हे माहिती असणं. ग्रंथात ऐकलेलं आहे, सद्गुरूंनी ऐकलेलं आहे, आपल्याला कुणीतरी सांगितलेलं आहे, आपल्याला कळलेलं आहे, असं माहिती असणं याला म्हणतात परोक्ष ज्ञान. म्हणजे ऐकीव आहे. अहम ब्रह्मेति चेत वेद, मीच ब्रह्म आहे अशा स्वरूपाची जेव्हा अनुभूती साक्षात्कारच उच्यते. आपण साक्षात्कारासाठी जन्मलेले आहोत हे जर आपल्याला लक्षात आलं असेल तर आपण धन्य आहोत. आणि तसे त्यामुळे तुम्ही धन्य आहात असं मी म्हणतोय. कारण कोणताही सद्गुरू आपल्या शिष्याला तूच परमेश्वरच आहेस, मी परमेश्वर रूपाने तुझ्या हृदयातच आहे, तू माझं स्मरण करशील तेव्हा तुला मी उपलब्ध आहे असं सांगतो आणि त्याची प्रचिती देतो. हा साक्षात्कार आहे. प्रचिती मिळत असते आपल्याला, म्हणून आपल्याला त्या गोष्टीची आपल्याला कल्पना आली आहे. पण एवढं करून आपल्याला भागणार नाही. आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? भगवद्गीतेच्या माध्यमातून आपण बोलतो. भगवद्गीता आपल्याला माहिती आहे. भगवद्गीतेमध्ये शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं भगवद्गीता, त्याच्याबद्दल ते बोलत आहेत. मराठी खोव्यामध्ये बोलत आहेत. 700 श्लोक, 700 श्लोकांचा भगवद्गीता. भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे. एवढं आधी आहे. उपनिषद आहे. उपनिषद का म्हटलं?
कारण गुरु शिष्यांचा संवाद आहे आणि शिष्य गुरुच्या पायापाशी किंवा जवळ बसलेला आहे आणि नीट ऐकतोय. तो काय सांगतोय ते ऐकतो. ऐकलं तर नुसतं भागत नाही, ऐकल्यानंतर ऐकल्याप्रमाणे करणं, वागणं, आपल्या जीवनात अनुभवणं, याला म्हणतात ऐकणं. नुसतं ऐकलंय असं नाही चालत. गुरु शिष्य संवाद आहे. आणखीन एक गुरु, मी जरा इकडून तिकडं मी सांगितलंय, फ्रीडम दिलेलं आहे काकांनी म्हणून, दादांनी, त्यामुळे इकडं तिकडं काय चालेल ते चालेल का. 736 श्लोक, अध्याय 18 लेख. देव बोलिले एक, भगवान श्रीकृष्ण देव बोलिले एक, जे दुजे नाही. अविद्या नाशू हे स्थळ, अविद्येचा नाश करणं हे स्थळ आहे. कोण? हा देह जो आहे, नरदेह प्राप्त झालाय, त्याच्यामध्ये आल्यानंतर या स्थळात येऊन करायचं काय? अविद्येचा नाश करायचा. अविद्येचा नाश कशासाठी करायचा? तेणे मोक्षोपादान हे फळ, त्यामुळे तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल. कसं प्राप्त होईल? या दोन्हीची कारण ज्ञान, हे जी सांगितलेली बरोबर आहे. ज्ञान सांगितलेलं आहे. ज्ञान काय सांगितलंय की त्याच्यामध्ये ज्ञान सांगताना साक्षात्काराचं ज्ञान जेव्हा झालं अर्जुनाला, तेव्हा दोन गोष्टी घडल्या. त्याचा उल्लेख 11व्या अध्यायात आलाय. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन झालं असं आपण म्हटलंय. आपल्याला माहिती आहे विश्वरूप दर्शनाच्या आधी काय प्रसंग आहे? 9व्या अध्याय, 10व्या अध्याय, 7व्या अध्यायापासून सुरुवात झाली आहे. भगवंतांनी विभूती सांगायला सुरुवात केली होती आणि 11व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवानांना भक्त राज, अत्यंत भाग्यवान असा भक्त अर्जुन, तो विचारतोय की हे तू मला जे सांगितलेस ना विभूती, त्या मला तू दाखवशील का? मला बघायची इच्छा आहे. मन्यसे यदि तत्शक्यम मया द्रष्टुम इति प्रभो योगेश्वर ततो मे तुम दर्शयात्मानम अव्ययम. तुझं आत्मरूप जे आहे, वैभवशाली रूप जे आहे, ते मला तू कृपा करून दाखव, जर ते शक्य आहे असं तुला वाटत असेल तर, असं म्हटलंय. आणि नंतर भगवद्गीतेमध्ये असं आहे की त्यांनी म्हटल्या क्षणी तत्क्षणी भगवंतांनी दाखवायला सुरुवात केली. पण ज्ञानेश्वर महाराजांनी असं एक छान मध्ये डायलॉग टाकलाय की भगवंतांनी अर्जुनाला म्हटल्या बरोबर दर्शन द्यायला सुरुवात केलं, पण नंतर ते गडबडीमध्ये ह्याला झाले की नाही बघायला त्यांनी बघितलं अर्जुनाकडे, तर ज्ञानेश्वर महाराजांचं अद्भुत आहे बोलणं. त्यांना लक्षात आलं की अर्जुन अजूनही काय म्हणतात त्याला, आरतीची लेणी घेऊन बसलेला आहे. आरतीची लेणी म्हणजे आर्तता गेलेली नाही अर्जुना. अरे मी तर तुला दाखवतोय आणि तू अजूनही आर्त का, असं भगवंत त्याच्याकडे बघताय. आणि त्यांना लक्षात येते की अरे मी त्याच्या चर्मचक्षुना द्यायला दर्शन देतोय ना, माझं चुकलं असं भगवंत म्हणतात. अरे मी विसरलो बरं का, गडबडीत मी विसरलो, तुला दिव्यम ददामी ते चक्षु आहे ना, ते द्यायचं राहिलो. दिव्य चक्षु दिल्यानंतर काय झालं, ते जे काय दिसलं ते त्याच्याबद्दल जे काय बाकी सगळं एवढं प्रचंड मोठं लांबलचक वर्णन आहे, त्याचं काहीही मला उपयोगाचं नाही, तुम्हाला पण नाही. ज्ञानेश्वर महाराज केवळ ज्ञानेश्वर महाराजांनाच कळतं. त्यांनी सांगितलं हा जो दर्शनाचा विश्वरूप दर्शनाचा प्रसंग आहे, प्रथम स्वरूप समाधान पावनी केला अर्जुन. म्हणजे प्रथम त्याला अर्जुनाला लक्षात आलं की स्वरूप मी आत्मस्वरूप आहे, मीच भगवत स्वरूप आहे, मीच चराचर व्यापून आहे, असं त्याला पहिल्यांदा आपल्या ठिकाणी कळलं. प्रथम स्वरूप समाधान पावनी ठेला अर्जुन, मग सवेची उघडी लोचन. डोळे बंद करून करायचे. साक्षात्कार जो आत्मसाक्षात्कार आहे, उघड्या डोळ्यांनी दिसत होत नाही, तो डोळे बंद करून ध्यानावस्थेत होतो. ध्यानावस्थेत गतेन मनसा पश्यन्तियम योगिनम, असं जे आहे ते ध्यानावस्थेत होणारी गोष्ट आहे. स्वरूप समाधान ध्यानामध्ये होतं. त्यामुळे बाकीच्या गोष्टी तुम्ही करा, किती करा, पण ते सायास होतील जर तुम्ही ध्यानावस्थित चेतसा असं जर झाला नाही
तर ते होत नाही, ती सायासून जाते. तर ध्यानावस्थेत चेतसाम काय होतं, प्रथम स्वरूप समाधान होतं आणि एकदा डोळे बंद केलेले डोळे उघडले की मग मावळवी तर विश्वावासो आपण म्हटलं ना, तसं डोळे उघडल्यानंतर मग सवेची उघडी लोचना तर विश्वरूप देखे. विश्वरूप देखे म्हणजे काय, ते आपल्याला चित्रात दिसतं ना, ते विश्वरूप खरं नव्हे, आपल्या दृष्टीनं तर नव्हे. भगवंताने अर्जुनाला तसं दाखवलंही असेल, माहिती नाही मला, मी तिथे त्याला नव्हतो, मला नक्की माहित नाही त्यांनी काय बघितलं मला नक्की माहित नाही. पण विश्वरूप देखे म्हणजे काय, सर्वम वासुदेवम इति असं जे आहे ना, तसं होणं म्हणजे विश्वरूप दर्शन. स्वामी स्वरूपांचं एक सुंदर आपण काय, सगुण निर्गुण कासया भेद, एकला अभेद वासुदेव. वासुदेवा विण विष्णू नाही तुझे, नांदतो सहजी एकलाची, अणुअणुतून राहिला भरून सकळ संपूर्ण वासुदेव. आत्म बुद्धी इंद्रिये मन विषय वासुदेवमय स्वामी म्हणे. आत्मबुद्धी मन इंद्रिये विषय वासुदेवमय स्वामी म्हणे. सगुण निर्गुण कासया भेद, एकला अभेद वासुदेव. हे मुद्दाम म्हणून का दाखवलं माहितीये का, हे हा अभंग महान गायिका क्वचित जन्मणारी अशा गोष्टीने म्हटलेलं आहे. भीमसेन जोशी त्यांनी जसे म्हटले तसा अशा गोष्टींनी पण स्वामी स्वरूपानंदचे काही अभंग म्हटले, त्यातला हा एक अभंग आहे. फारच अशा प्रकारचं वासुदेवाचं दर्शन होतं असं म्हणतात आपलं. आणि आपल्याला लक्षात आलं, आपण परत एकदा आपल्या सद्गुरूंच्या चरित्राकडे जाऊ. पहिल्यांदा जेवढी सुरुवात केली होती, आपण आर्त असतो, त्यामुळं आरतीमुळं आपल्याला जे काही प्रश्न असतात, आपल्या काही अडचणी असतात, आपल्याला जी दुःख असतात, त्याचं निवारण करण्याचं पहिलं कार्य आपले सद्गुरू करतात. याच्याबद्दल किती अनुभव आहेत. जनार्दन स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये पावलं पावली प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं जाईल तिथं जो जो त्याला भेटला, त्यांच्यामध्ये स्वरूप कोणकोणत्या स्वरूपाचं आहे त्यांचे, तुला काही सांगायचं नाही. अर्धा तास होऊन गेलाय. मी आले की लोकांना वाटतं की आपल्याला जागा करायला आली, तसं नाही. काही गुरुबंधू लवकर निघताय का, त्यांना प्रसाद द्यायसाठी चालले चालले. पहिल्या प्रकारची जी अनुभूती आपल्याला स्वामी महाराजांनी आपल्याला दिलेल्या दिसतात शिष्यांना, त्या म्हणजे कुणाची आजारपण होती, कुणाच्या शिक्षणात अडचण होती, कुणाला नोकरी धंदा मिळत नव्हता, कुणाला आपल्या आयुष्यामध्ये सांस्कृतिक प्रकारची काही अडचणी आलेल्या होत्या. ह्या सर्वसामान्यपणे सर्वांनाच असतं. अहो, पोटस म्हणजे प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड स्टेट्स, त्याला पोटस म्हणतात. ट्रम्प तो बिलियनर आहे. त्याला अडचणी आहेत का नाही आहेत, त्याला फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत की नाही, त्याला सुद्धा आहे. म्हणजे आपण फार श्रीमंत आहोत म्हणून आपल्याला नसतात असं काही नाही. आपल्याला अडचणी ह्या असू शकतात, पण त्या काही फार महत्वाच्या नाही. त्याच्यापेक्षा जास्त सूक्ष्म ज्या अडचणी असतात, सर्वसामान्यपणे उदाहरणार्थ कोणाकडे जरी पैसे घेतले, कोणीतरी पैसे दिले, पैशाचा प्रॉब्लेम सुटला, काहीतरी रोग होता, कुणीतरी चांगला सर्जन भेटला, त्यांनी कापून टाकलं, चांगलं केलं वगैरे वगैरे, हे सहज शक्य आहे. त्यासाठी सद्गुरूंची संतांची मध्यस्थी पाहिजेच असं काही नाहीये. काही काही ठिकाणी सहजपणे या इतर गोष्टीमधून सुद्धा त्या आर्थता ज्या आहेत त्या संपू शकतात. शिक्षण नाही झालं, शिक्षणाला कोणीतरी फेलोशिप दिली वगैरे वगैरे, पण त्याहीपेक्षा ज्या जास्त त्रासदायक आहेत ना, त्यामध्ये विशेष करून हा दत्त संप्रदायाचा जो भाग आहे, त्याच्यामध्ये गुरुचरित्र म्हणा किंवा आणखी इतर चरित्रामध्ये भूतखेत, एक ज्या आसुरी शक्ती सूक्ष्मज्ञा ज्या आपल्याला दिसत नाही, त्याचा त्रास चालू असतो. त्यांचं कोण सर्जन येईल, कोणता डॉक्टर येईल,
जो त्याचा निर्माण करेल असा कोणी नाहीये. गाणगापूर, दत्ताची वाडी, अशी जी काही औदुंबर, अशी काही जी दत्तस्थान आहेत, माणिकनगर, माणिक अक्कलकोट, या ठिकाणी सगळ्यांचं निवारण होताना दिसतं. अशा स्वरूपाचं निवारण या संप्रदायाच्या स्पेसिफिक ठशामुळं जनार्दन स्वामींनी अनेक शिष्यांच्या जीवनात केलेले दिसून येते. इथपर्यंत हे त्रिविध ताप आहेत ना, एवढ्या पुरतेच. पण या त्रिविध तापाच्या पलीकडं आणखीन एक गोष्ट आहे की जी सर्वसामान्य जीवनात येत नाही, त्याचा विचारही केला जात नाही. ती म्हणजे माझ्या मनात जी आहे ती अशांती, माझ्या मनात जे आहे ते अतृप्ती, माझ्या मनात जी आहे ती खिन्नता, माझ्या मनात असलेलं असमाधान आणि अशांती, या ज्या गोष्टी आहेत त्याचं निवारण कसं करणार? मन काही एक स्पेसिफिक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये जाऊन खाली तिथे एक प्रोब टाकला, कुठेतरी वरती अँटीबायोटिक टाकलं आणि त्याला बरं केलं वगैरे, असं काही करता येत नाही. भगवद्गीतेमध्ये महत्वाच्या गोष्टीमध्ये स्थितप्रज्ञ लक्षणामध्ये पहिलं लक्षण दिलेलं जे आहे ते आपण जर विचार केला, बघितलं, तर त्याच्यामधून सर्वांचा उलगडा होतो. विशेष करून आपण साधक भक्त आहोत ना, सद्गुरूंचे शिष्य आहोत. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्नेव आत्मनः तुष्टा स्थितप्रज्ञस्तदोच्यते. ज्याच्या मनातून कामना केलेल्या आहेत, नुसत्या केलेत असं शब्द नाहीये, प्रजहाती असा शब्द आहे, प्रकर्षानं केलेले, ट्रेस सुद्धा शिल्लक ठेवलेला नाही, अशा प्रकारे गेलेले आहेत. जर कामना अशा स्वरूपात गेल्या तरच आपलं जीवन धन्य झालं असं होईल, नाहीतर ते होणार नाही. जर हे झालं नाही, कारण काय, त्रुटी, असमाधान, अशांती, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डायरेक्टली लिंक टू कामना आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी 2 शब्द वापरलेले आहेत, आशा विते दुःखासी, निंदा विहिते पापासी. 2 गोष्टी फार महत्वाच्या माऊलींनी सांगितलेल्या आहेत. जर तुमच्या हृदयात, मनामध्ये आशा असेल, आशा म्हणजे इच्छा, कामना वगैरे, दुःख पर्यवसायीच आहे, याच्याबद्दल शंका नाही. त्यामुळं ती प्रजहाती व्हायला पाहिजे, कामना प्रजहाती व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ती त्या मनाने साधी सोपी नाही का, निंदा नाही करू कुणाची. आपला काय प्रॉब्लेम आहे, कुणाच्याबद्दल काय सांगून काय फरक पडतो. एक महान संत होते सद्गुरू, माझ्या परिचय, माझ्या याच्यामध्ये झाला. त्यांच्यासमोर एक सत्शिष्य आले आणि त्या सत्शिष्याने दुसऱ्या कुणाची तरी निंदा आरंभली आणि त्याच्यात असा एक हे होता की ते ना त्यांच्याकडे असं चालतं, त्यांच्याकडे तसं चालतं, अशा स्वरूपाचं जरा कुरकुर चालू होती त्यांच्या समोर. ते तिला म्हणाले, त्या व्यक्तीला, शिष्याला म्हणाले, तू तुझ्या सद्गुरूंचं स्तवन करते आहेस का त्यांची तू निंदा करतेस? म्हणजे आपल्या मनात असं असतं की आपण असं केल्यानं आपल्या सद्गुरूंचं आपण महात्म्य वाढवतो आहोत, असा स्वतःचा आभास, स्वतःवरती केलेला एक आरोप जो अतिबात चुकीचा आहे. अशामधून आपल्या सद्गुरूचं गुणवर्णन करताना दुसऱ्यांच्या मध्ये त्रुटी काढणं हा निंदेचा भाग होतो. त्याला म्हणतात ते दुःखासी नाही, विते पापासी असं म्हटलंय. तर अशा स्वरूपाचं नाही करता येणार. आपण परत आपल्या सद्गुरूंच्या चरित्राकडे जातो. तिथं अजूनही काय आपल्याला लक्षात आलं, कुणी काही भाग्यवान जे होते त्यांना पहिल्यांदा त्यांचं दुःख निवारण काही होतं, ते झालं, त्यामुळे त्याच्यावरती श्रद्धा बसली. सत्यसाईबाबांचं एक फार प्रसिद्ध वचन आहे, ते जाता येता कुठेही केव्हाही कोणताही चमत्कार करू शकत असत. तर त्यांनी एकदा त्याबद्दल लोकांनी विचारल्याबद्दल, तुम्ही सतत काय जादूचे प्रयोग चालू आहेत तुमचे, ह्याला काय अर्थ आहे, तुम्ही संत आहात ना,
हे काय जादूचे प्रयोग कशाला करताय, असं थोडासा उपरोधाने विचारायला प्रश्न होता. दे आर माय व्हिजिटिंग कार्ड्स. दे आर माय व्हिजिटिंग कार्ड म्हणजे काय की अरे मी हे करतो आहे, हे माझं तुला ओळख व्हावी यासाठी दिलेलं आहे, त्यासाठी मी नाही. मी त्यासाठी नाहीये, मी तुला परमेश्वर प्राप्ती करून देण्यासाठी आहे. पण तुझं तिकडे लक्षच नाही. तुला त्याची प्राप्ती करून घ्यायला पाहिजे याच्याकडे तुझं हेच नाही आहे. कुठं ध्यानी म्हणजे स्वप्नी पण तुझ्या नाही. ते आता तुला एकदम मी कसं काय परमेश्वर देऊ शकणार. तर तुला आधी पहिल्यांदा देतो की तुला जे कळतं ते मी तुला देतो, म्हणजे तुझा माझ्यावरती विश्वास बसेल आणि नंतर मी तुला सांगतो ते तू करशील. हे जे महान संत आहेत ना ते तेवढ्यासाठी करतात. तुमच्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी ते सोल्युशन म्हणून आलेले नाहीये. स्वामी स्वरूपानंदांच्या चरित्रामध्ये फार सुंदर ग्रंथ आहे. त्या ग्रंथ सुरुवात व्हायच्या आधी एक पान आहे, त्या पानावरती फार महत्वाचा संदेश ठेवलेला आहे, जे स्वामींनी त्यांच्या सद्गुरूंच्याकडनं ऐकलेलं होतं. खरा परमार्थ हा परिस्थितीत बदल घडवत आणत नसून, पहिला शॉक. खरा परमार्थ हा परिस्थितीत बदल घडवत आणत नसून प्राप्त परिस्थिती सुखाने भोगण्याची कला शिकवतो, असं दिलेलं आहे. ते खरं म्हणजे त्यातलं खरा परमार्थ हा शब्द नाहीये. तो ओरिजिनल शब्द होता जो मी त्यांच्याकडनं ते मला माहिती आहे, फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन. त्यामध्ये खरा सद्गुरू असा शब्द आहे. खरा सद्गुरू हा परिस्थितीमध्ये बदल घडवत आणत नसून प्राप्त परिस्थिती सुखाने भोगण्याची कला शिकवतो, असं आहे. गंभीर विषय आहे बघा, विचार करून. ज्यांना पहिल्यापासून त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची इच्छा आकांक्षा, महान गोष्ट आहे. शास्त्रांनी विशेष करून व्यास महामुनींनी मानवी धर्म, मानवी जीवन कशासाठी आहे याबद्दल अनेक लोकांनी सांगितलंय, पण ऍक्युरेट आणि कम्प्लीट डिस्क्रिप्शन व्यास महर्षींचं आहे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे का म्हटलंय, त्याच्यात झलक आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. म्हणजे मानवी जीवन मिळाल्यानंतर यू हॅव फ्रीडम म्हणून. वरकड देह ते काबाड, नरदेह मोठे गबाड, परंतु पाहिजे जाड विवेक रचना. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी, भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे, पूर्वजास उद्धरावे, हरिभक्ती करून. किती ऍक्युरेट डिस्क्रिप्शन आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले धर्म, अर्थ, काम हे 3 पुरुषार्थ तुम्हाला आहेत, पण हे 3 झाले म्हणजे होत नाही. आपण फक्त या 3मध्येच राहिलेलो आहोत. त्यातही धर्माचा पाया सोडला, मोक्षाचा उद्देश किंवा डेस्टिनेशन सोडलं, हे 2 सोडून दिले. सर्वात महत्वाचे कॅप्सूल आहे. कॅप्सूल मध्ये कशामध्ये काय आहे, मुळात धर्माचा पाया पाहिजे, मोक्षाचं उद्दिष्ट पाहिजे, आणि त्याच्यामध्ये 2 पुरुषार्थ दिलेले आहेत, अर्थ आणि काम. अर्थ म्हणजे प्रॉपर्टी वगैरे वगैरे पोझिशन्स. त्याच्यामध्ये सद्गुण सुद्धा प्रॉपर्टी मध्ये येतात. आपल्याकडे असं वाटतं की फक्त फिजिकल प्रॉपर्टी जी असते, पैसे असतात, घर वगैरे असतं, तेवढंच आपलं आहे. तसं नाही. तुम्हाला मिळालेलं शरीर, तुम्हाला मिळालेलं मन, चित्त, अहंकार, बुद्धी, ह्या सगळ्या गोष्टी देखील तुम्हाला मिळालेली प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी वापरायची कशासाठी, मोक्ष प्राप्तीसाठी वापरायची आहे. दादांच्याकडून मी गुरुदेवांच्या काही गोष्टी ऐकल्या होत्या. त्या गुरुदेवांचा सर्वात महत्वाचा तो सिद्धांत जो त्यांनी अनेकदा सांगितला, the first duty of human being is to realize God. The first duty म्हणताना मला only duty म्हणतात ते सरळ. The only duty of human being is to realize God.
आत्मसाक्षात करून घे, भगवंताचा साक्षात करून घे. एवढा एकच ध्येयासाठी तुम्हाला हे मनुष्य शरीर दिलेलं आहे. वरकड देह ते काबाड, बाकीच्या तिथं कोणत्याही प्रकारची सवलत नाही. त्यांच्या जीवनामध्ये जर गाय म्हैस असेल तर कडवाच खाणं आहे, बैल असेल तर खांद्यावरती झूज घालायचं आहे, त्याला दुसरा पर्याय नाही. फक्त मनुष्य जन्मामध्ये तुम्हाला दिलेला फॅसिलिटी, लिबर्टी, फ्रीडम आहे. यू हॅव अ चॉईस. चूज करायला पाहिजे. काय चूज करायला पाहिजे? भगवत प्राप्ती. एवढंच करायला पाहिजे. भगवत प्राप्तीसाठी जर आपण प्रयत्न करणार नसू तर बाकी सगळं करून काही उपयोग नाही. म्हणून आपण जे सद्गुरूंचे शिष्य आहोत, आपण सद्गुरूंच्या जीवनाकडे करून बघा. एक टपाल शिल्लक राहिला. आपण सर्वसामान्यपणे त्यांनी जीवनामध्ये काय केलं ते बघितलं, पण त्याहीपेक्षा महत्वाचं काही थोड्या निवडक पूर्वपुण्य असलेले काही जे भक्त होते त्यांना देवता दर्शन झाली. त्यातल्या काही लोकांना देवता दर्शनाचा एक भाग आहे, म्हणजे सगुण रूपाचं दर्शन. अक्कलकोट स्वामीचं उदाहरणार्थ सखाराम, अक्कलकोट स्वामींचं दर्शन झालं. मातोश्री मायादेवी, त्यांना भगवान श्री विष्णूचं दर्शन झालं, वगैरे वगैरे जे आपल्याला माहिती आहे. शिवाय योगातले अनुभव अनेक लोकांना, सुगंध, ध्वनी, दिव्य ध्वनी, दिव्य रंग, दिव्य रूप अशा स्वरूपाचे झाले. आणि याहीपेक्षा आणखीन सूक्ष्म, महत्वाचं आणि कायमस्वरूपी टिकणार अक्कलकोट स्वामी मला दिसले. भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं. भगवती देवी तिच्या सर्व अलंकारासकट, सर्व तेजासकट मला दिसली आणि तिनं मला फार कृपाळूपणे न्याहाळलं, माझ्या डोक्यावरनं हात फिरवला. संपला अनुभव, संपला. पुढे राहिलेली स्मृती राहिली आहे. त्या स्मृतीत आपण आनंदानं कालक्रमणा करतो, त्यात वाईट काही नाही आहे, पण अनुभूती तिथं संपते. ही अनुभूती अशी संपत नाही. मी तो परब्रह्म आहे असं म्हटल्यानंतर जे होतं ते कायमस्वरूपी टिकणार आहे. आणि तसे मी आता नाव घेणार नाही, कारण तसा करणं बरोबर नाहीये. ज्यांना सद्गुरूंच्या स्पर्शानं, त्यांच्या कृपेनं काही तास देह विवर्जित अशी अवस्था प्राप्त झाली. आपण कोण, कुठे, कसे आहोत, आपलं वय काय, आपलं बाकी काय, स्टेटस काय, याचा पूर्ण विसर पडलेला आहे आणि केवळ शांत आणि आनंदाच्या स्थितीत आहे. अशा स्वरूपाचं जे काही दान आहे, त्रैलोकी नाही दान ते करीती संत सज्जन असं म्हटलंय. त्रैलोक्यातील ज्ञान कुठे मिळणार नाही. ही प्रॉपर्टी बाहेर किती तुम्ही प्रयत्न केला तरी मिळणार नाही. ऍट एक्सचेंज ऑफ व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू गिव्ह, कॉम्प्रोमाइज केला, हे देतो ते नाही मिळणार. या गोष्टी देणं हे खरं म्हणजे सद्गुरूंचं महत्वाचं कार्य आहे. आणि ते भाग्य पुरुषी असतात, त्यांना ते लाभतं. पराशांती, भगवद्गीतेचा सर्वात शेवटचं काय, ज्ञानम लब्ध्वा पराशांतीम अचिरेणादि गच्छति. पराशांती ही सर्वात शेवटी सांगितलेली आहे. पराशांती केव्हा मिळते? परमेश्वर स्वरूप झाल्यानंतरच. कारण परमेश्वरच फक्त सच्चिदानंद स्वरूप आहे. आपण पहिल्यांदा अजो अनंताय नित्याय शुद्धाय असं म्हटलं. सद्गुरूंचं स्वरूप काय? आज गुरुप्रतिपद आहे. आपण हा साजरा कशासाठी करतो? आठवणून काय करतो की गाणगापूरहून नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कायमस्वरूपी शैलगमन करून त्या कर्दळी वनात अदृश्य झाले. अदृश्य झाले म्हणजे नरसिंह सरस्वती संपले का? आहेत. अक्कलकोट स्वामी महाराज म्हणून ते परत आले. माझं नाव नरसिंह महाराज असं म्हणाले. 1850-55 दरम्यान केव्हा तरी ते मंगळवेढा वगैरे भागात आले आणि नंतर अक्कलकोट मध्ये आले. आणि 1878 मध्ये त्यांनी असं समजतो आपण की त्यांनी चोळाप्पाच्या घरामध्ये त्यांनी जी काय करून ठेवली व्यवस्था, तिथं त्यांनी समाधीस्थ झाले असं म्हणतो. अक्कलकोट स्वामी गेले का? आपण म्हणतो जनार्दन स्वामींनी डिसेंबर मध्ये ते चालले होते
मग जानेवारीमध्ये तिकडून शिर्डीकडून धुळ्याकडे चालले होते, टाकरखेडकडे येत होते आणि अचानक उमाकांत बंगाळी बसलेले होते. त्यांच्या डोक्यावर खांद्यावरती मान ठेवली आणि त्यांना कळलंच नाही की नाहीच आहेत आता पुढे. मग ते नाही आहेत का नाही आहेत? कशावरून आहे? प्रचिती. वा, हा सुंदर. श्रीधर स्वामींनी एके ठिकाणी त्यांचं चरित्र देणाऱ्या व्यक्तीला सांगितलं, सद्गुरूंचं चरित्र कधीच संपत नाही. ते म्हणाले की जोपर्यंत त्यांचा एकही शिष्य भक्त जिवंत आहे, त्याच्या हृदयात त्याचा वास आहे, तोपर्यंत त्यांचं नित्य लीला चरित्र चालूच आहे. ते नित्य लीला चरित्र ते जरी 22 जानेवारी का 22 फेब्रुवारीला त्या ठिकाणी शिर्डीजवळ त्यांनी देह ठेवला असला तरी चालू आहे. त्याची प्रचिती आपल्याला आहे. म्हणून ते अज अनंत आहेत. अजो अनंताय असं म्हणायचं कारण काय? ते जन्मले नव्हते म्हणून ते मृत्यू पावले नाही. आपण ज्यांना मृत्यू म्हणालो किंवा त्यांचा देह त्याग झाला असं म्हणालो, त्याचं मुळात फक्त देहाचा त्याग झाला. सद्गुरू काय देह आहे? आपण त्यांना देहाच्या माध्यमातून बघतो. त्याची आवश्यकता आहे. गुरुदेवांनी एके ठिकाणी म्हटलंय की गॉड हॅज टू मॅनिफेस्ट इन द लाईफ ह्युमन फॉर्म. म्हणजे भगवंतांनी भक्ताला समजण्यासाठी त्याला मानवी स्वरूपामध्ये अवतीर्ण व्हावं लागतं, सो दॅट ही कॅन अंडरस्टँड. तो समजू शकेल यासाठी. कारण काय, आपल्याला सद्गुरू भेटण्याच्या आधी फक्त पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमामधून जे होतं, श्रवण आणि याच्यामधून जे होतं, तेवढंच ज्ञान आणि तेवढाच अनुभूती आहे. ती अनुभूती अत्यंत अल्प, क्षणभंगूर, आणखीन अनित्य आहे. ही जी अनुभूती अनित्य असलेली अनुभूती ती देहाच्या अंगानं आहे. त्याला आपण घट्ट पकडून ठेवतो, हरकत नाही, पाहिजेच, धरून ठेवायला पाहिजेच, कारण ते आलंबन आहे. परमेश्वराला मी बघू कसं? तर परमेश्वराला मी माझ्या सद्गुरूच्या रूपात बघतो, संपला विषय. मला बघण्यासाठी परमेश्वर माहिती नाही कसा आहे. सच्चिदानंद स्वरूप कसं आहे? सत्य, नित्य, शुद्ध, बुद्ध. काही कळलं? थोडा अजूनही थोडस वेगळ्या पद्धतीनं सूक्ष्म, व्यापक, निर्गुण, निराकार शब्द थोडे कळतात. सूक्ष्म म्हणजे काय? डोळ्याला दिसत नाही. व्यापक म्हणजे काय? अर्चना ते इथं आहे, घरी नाही, पुण्यात आहे, दिल्लीमध्ये नाही, तिथं ते आहेत का? आहे. व्यापक. नित्य, काल होते, आज आहेत, उद्या असते. आपण 1952, 1992, 2020, 2025, 30, 35 संपलं विषय, संपलं. असं हे जे आहे ते अनित्य आहे. तर हे काही आपलं खरं रूप नव्हे. तर मग खरं रूप कोणतं आहे? तर जे जात नाही, येत नाही असं जे आहे, सूक्ष्म, व्यापक, नित्य, शुद्ध, बुद्ध. बुद्ध म्हणजे जाडी नसलेलं. त्याला ज्ञान आहे की मी गेलो नाही, कुठं आलो नाही, मी इथंच आहे. जिकडे तिकडे सद्गुरु भराला भजन कुणाचे कुठे करू. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, सद्गुरु, तुर्या, उर्मणी, तीही सद्गुरु. हाही सद्गुरु, तेही सद्गुरु. सद्गुरु विणे काहीच नाही. अवधूत दत्त परात्पर. दत्त महाराज पंतबाळे म्हणजे जिकडे तिकडे सद्गुरु भरला. किरण खूप सुंदर गातो, जिकडे तिकडे सद्गुरु भरला. असे ते भरलेले आहेत. त्याला आपण एक काहीतरी टाइम स्पॅन देतो, काहीतरी रूप, रंग देतो आणि त्याला तेच आपलं आहे, तेच खरे आहेत अशा पद्धतीनं आपण करत असतो. पण खऱ्या अर्थाने ते तसे नाही आहे. सद्गुरु असं की हृदयात सच्शिष्या ते जागवे. सद्गुरूचं सर्वात मोठं कार्य जर कोणतं असेल तर ते झोपलेल्या शिष्याला जागं करणे. आपण सर्वजण झोपेत आहोत. समर्थाने दाखवतात सांगितलं की जन्माला आले,
झोपले, स्वप्न पडलं, परत झोपले आणि मेले. झोपेत जन्मले, झोपेतच मेले. राम भजन को दिया, कमल मुख हरि भजन को दिया. खाया पिया सुख से सोया, उन्होंने क्या रे कमाया. लख 84 फेरे फिरकर सुंदर नरतन पाया. राम हरि भजन को दिया. कहत कबीरा सुनो भाई साधो, आया वैसा गया. आया वैसा गया आपण व्हायचं नाही, आपल्याला व्हायचं नाहीये. आपण काय करणार आहोत? आया वैसा गया, माझं शरीर आया वैसा गया, पण मी कुठे गेलो नाही, कुठं आलो नाही. हे आपण केव्हा म्हणू शकू? जेव्हा आपण आत्मरूपानं स्वतःला पाहू तेव्हा. संपले वेळ. ऐकावंसं वाटते अजून. भक्ती से योगी देव, निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. असं दासबोधाच्या सुरुवातीला. दासबोध हा एक असा आश्चर्यकारक ग्रंथ आहे. सर्वत्र सर्व ह्याच्यामध्ये सुरुवात कशी मंगलाचरण नसतं, देवाची स्तुती असते, ओम म्हणतात, काय अथ म्हणतात. हा ग्रंथ कसा आहे? श्रुती पुस्तकी कोण ग्रंथ. सुरुवात श्रुते पुस्तकी कोण ग्रंथ. काय बोलिले जी येत, श्रवण केले याचे फळ काय आहे. व्हॉट इज देअर इन फॉर मी. आपण कधीही असं काही करत नाही, काहीतरी तिथं आहे म्हणून जातो, काहीतरी मिळेल म्हणून जातो. आहे म्हणून जात नाही, कदाचित मिळेल म्हणून जातो. पण ग्रंथानामधो दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, एक बोलीला विशद भक्ती मार्ग. भक्तीचेनी योगे देव, निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. हा निश्चय जो समर्थांनी पहिल्या 5 ओळीमध्ये दिलाय त्याला आपण घट्ट धरून ठेवलं पाहिजे. मी एवढा 20 दशक 200 समाज एवढे तुम्हाला कशासाठी सांगतोय? भक्तीचे नियोगे देव, निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. हा अभिप्राय जो आहे, जे सम टोटल सांगितलेले आहे, तुला प्राप्तव्य काय हे सांगितले ते बघ. ते ऐकल्यामुळे होतं का? नाही, ते सगळं करावं लागतं. आपल्याकडे काही साधन आहेत का ते प्राप्त करण्यासाठी? आपल्याला सद्गुरूंनी जे काय दिलेलं आहे ते जे प्राप्त आहे, आत्मस्वरूपच आहेस तू, वासुदेवमयच आहेस असं आपल्याला जे म्हटलंय, ते असं होण्यासाठी आपल्याला काय आहे? ज्ञानेश्वर महाराजांच्या काही काही आशा आश्चर्य आहे. संपत्तीच्या आता आघावी ते यजन द्रव्य मानावे. यजन म्हणजे यज्ञ होतो ना, त्याच्यामध्ये काही ज्या आहुती टाकायच्या असतात त्याला म्हणतात यजन द्रव्य, आहुती, समिना. संपत्तीच्या आता आघावी यजन द्रव्य मानावे. स्वधर्म कर्म यज्ञी अर्पावे मज आत्मरूपी असं म्हटलंय. तरी तुमची प्रॉपर्टी त्या यज्ञात टाका असं म्हटलं. त्यांना ही समृद्धी, ही संपत्ती याच्या संदर्भात काही म्हणायचं नाही. संपत्ती ज्यात म्हणजे भगवंतांनी दिलेली जी दैवी संपत्ती आहे, सद्गुरूंनी आपल्या मध्ये जी काही चेतवलेली संपत्ती आहे, सद्गुणांची, दैवी गुणांची, अभयम सत्व संशुद्धी अशा स्वरूपाचे जे गुण सांगितले, तशी संपत्ती जी आहे ती आपलं जे कर्म आहे, आपल्याला जे काही नियत कर्म आहे, त्या कर्मरूपी यज्ञामध्ये देवाला अर्पण, ओम भगवंताय स्वाहा, भगवंताई इरन्न मम अशा स्वरूपात अर्पण करणे, याला ज्ञानेश्वर महाराजांनी यज्ञ म्हटलंय, स्वकर्म यज्ञ म्हटलंय. तर असा आपल्याला यज्ञ करायला पाहिजे. आपल्याकडे काय संपत्ती जात आहे एवढा एक विषय करतात आणि आपण इथे थांबूया. आपल्या बरोबर आलेली संपत्ती कोणती? भगवद्गीतेमध्ये 4 योग सांगितले.
कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग आणि अष्टांग योग असे 4 आहेत. त्यात भक्तियोग आणि अष्टांग योग याला भगवद्गीता स्वतंत्र मानत नाही. ती कर्मयोगामध्ये, उपासनेमध्ये मानत. उपासनेमध्ये कर्म, भक्ती आणि योग, अष्टांग योग हे तिन्ही एकत्रच येतात आणि ज्ञानयोग हा फक्त सेपरेट आहे. त्याचं कारण काय? ज्ञानयोग हा बुद्धिगम्य आहे आणि त्याच्यामध्ये काही करायची गरज नाहीये. कोणतीही ऍक्शन नसली तरी चालतं ज्ञानयोगामध्ये. आणि बाकीच्या मध्ये तुम्हाला कशाचं तरी आलंबन किंवा काहीतरी सहाय्य घेऊनच करावं लागतं, म्हणून ते उपासनेमध्येच येतात. आपण स्वतःची पर्सनॅलिटी बघितल्यानंतर तुमची ओळख असं म्हटलं, रश्मिताईंना आपण म्हटलं, अर्चनाताईंना म्हटलं की आपण पहिल्यांदाच भेटतोय. पहिल्यांदा भेटल्यानंतर आपल्याला ओळख कशी होते? रश्मिताई कोण, कसे दिसतात, किती वर्षाचे आहे, वय काय आहे, वगैरे वगैरे आपण बघतो. दादा कळलं. हे पहिलं आपल्याला झालेलं ज्ञान आहे स्वतःबद्दल, तसंच दुसऱ्याबद्दल पण. एवढी पुरेशी असते का आपल्याला ओळख? छान आहे ना, दिसायला सुंदर आहे, पुरे का आपल्याला? विशेष करून लग्नाच्या मध्ये बघा, लग्नाळू जे लोक आहेत त्यांनी वधूवर सूचक मंडळामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा काय बघतात? फोटो बघतात. पहिली ओळख फोटो. त्यानंतर स्वभाव काय आहे? झांटीपी, आवली वगैरे अशी आहेत की महाराजांची, एकनाथ महाराजांची गिरिजाबाई आहे. स्वभाव प्रेमळ आहे का भांडकुदळ आहे? अभ्यासी आदर्शी आहे का समाधानी आहे? अशांत आहे का शांत आहे? दुसरी ओळख होती ती आपल्या भावभावनांची ओळख होते, आचरणाची ओळख होते, बोलण्यामधनं ओळख होते. तिसरी जी ओळख आहे ती आपल्या अकलीची असते, म्हणजे बुद्धीची. साधारणपणे यांचे विचार काय आहेत, एकूण त्यांना कितपत आहे, इथं आहे का इथं आहे, याबद्दल जेव्हा म्हणतात. मला बर्नार्ड शॉचा एक फार सुंदर प्रसंग आठवतो, दादांना नक्की माहिती असणार आहे. बर्नार्ड शॉ नोबेल प्राइज विनर लिटरेचरमध्ये. ते फारच विद्वान होते आणि फार मान्यता प्राप्त होते. तर त्यांच्याकडे त्या काळातली इंग्लंडमधली एक इंग्लिश पिक्चर मधली जी काही हिरोईन होती, फार नावाजलेली होती. तर ती गेली आणि त्यांनी तिला, त्याच्याकडे काय प्रॉब्लेम नाही, प्रपोज करून टाकलं लगेच. त्यांना बर्नार्ड शॉनं, सर बर्नार्ड शॉनं प्रपोज केलं, लेट्स मॅरी सर. म्हणाले वाय? तर म्हणाले की इफ वी मॅरी आवर चिल्ड्रन विल बिकम व्हेरी इंटेलिजंट लाईक यू अँड व्हेरी ब्युटिफुल लाईक मी. ते बर्नार्ड शॉ होते ना. मी प्रमोद कुलकर्णी असं येस ओके लेट्स कन्सिडर दिस प्रपोजल असं मी म्हटलं असतं, पण ते बर्नार्ड शॉ होते. इफ द रोल्स आर रिव्हर्स्ड, तुझी बुद्धी आणि माझं रूप, बुद्धीसाठी सांगत होतो. एकूण आपली काय आहे त्याच्याबद्दल. याच्यानंतर अजून एक सूक्ष्म गोष्ट राहते, ती म्हणजे अहंकार. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे माझं कर्तृत्व आहे आणि मी उपभोग घेणार आहे, असं कर्तृत्व आणि भोक्तृत्व हा अहंकाराचा भाग. ही 4 पर्सनॅलिटीचे आपले ट्रेट्स आहेत. मी नाही आहे, हे माझे गुण दोष किंवा गुण किंवा त्याला लक्षण आहे. माझं शरीर कसं आहे, माझं मन कसं आहे, माझी बुद्धी कशी आहे आणि माझा अहंकार कुठे चिकटलाय किंवा चिकटलेला नाही आहे, कशात तो लिप्त आहे, हे पर्सनॅलिटी सेल्फ आहे आपलं व्यक्तिमत्व. या व्यक्तिमत्वाच्या आधारावरच आणि त्याचाच उपयोग करून आपल्याला ते समृद्धी जाता आगवे, हे यजन द्रव्य मानावे, हे जे भगवंत त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले ते इथे आहे. हे 4 पर्सनॅलिटी ट्रेट आपल्याकडे जे आहेत ना, त्यांचा उपयोग करून आपण यज्ञ करायचा आहे, स्वकर्म यज्ञ करायचा आहे. तर त्यात कोणत्या परिस्थितीत आपण करू शकतो? शरीराच्या स्तरावरती कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आहेत, त्याला कर्माला लावायला पाहिजे.
मन आहे, भावभावना आहेत, त्या भगवंताकडे लावायला पाहिजेत. त्याला भक्तियोग म्हणतात. जी बुद्धी आहे, निश्चयात्मकाकडून एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले, त्या वेगळे जे भासले ते भ्रमरूप असा निश्चय. ईश्वरा वाचली काही आणि लाणीची नाही, असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. फक्त ईश्वरच मला हवाय, बाकी काही नको, असं ज्या बुद्धीचा निश्चय झालेला आहे तीच खरी बुद्धी, ती सद्बुद्धी असं म्हणताय. तर अशा स्वरूपाची सद्बुद्धी, ह्या 3 गोष्टीला आपण करायचं आहे. अजून एक गोष्ट राहते, म्हणजे काय, एक ज्ञानयोगाचं आचरण आहे, ते बुद्धीच्या स्तरावर होतं. भक्तियोगाचं आचरण आहे, ते आपलं मन म्हणजे भावनेच्या स्तरावरती होतं, मनाला म्हणायला हरकत नाही. कर्माचरण जे आहे ते शरीराच्या स्तरावरती होतं, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांच्या स्तरावरती होतं. अजून एक जो आहे तो अष्टांग योग आहे. त्या अष्टांग योगाचं जे आहे आचरण ते जाणीवीवरती असतं. आपण सर्वसामान्यपणे मनावरती असं म्हणतो, मनावरती म्हणायला हरकत नाही, पण मनावरती नाही आहे. मन, चित्त, बुद्धी ह्या 3 गोष्टी जाणीवीची वेगवेगळ्या प्रकारची अभिव्यक्ती आहे, ज्याच्यामध्ये हे संकल्प येतात जातात. ज्या जाणीवीमध्ये त्या फॅकल्टीला आपण मन म्हणतो, ज्याच्यात निश्चय होतो त्याला आपण बुद्धी म्हणतो. आणि जी सतत बुद्धीनं एकदा धरल्यानंतर त्याचं चिंतन होतं, जसं आपण आज सकाळपासून जनार्दन स्वामी महाराजांचं, अक्कलकोट स्वामी महाराजांचं, अवधूत चिंतन गुरुदेव दत्तांचं, नरसिंह सरस्वतींचं अखंड आठवण करतो आहोत, त्यांच्यावरती आपलं भाव व्यक्त करतो आहोत. हे जे काही आहे ती चित्ताची जाणीव आहे. ह्या सगळ्या गोष्टी जाणीवेच्या वेगवेगळ्या अभिव्यक्ती आहेत, पण मूळ जी आहे ती जाणीव, त्यांना यातलं काहीही नाही. ती जी जाणीव आहे ती योगसूत्राप्रमाणे आपण फक्त तेवढाच एक भाग बघायचा. योगसूत्र, ध्यान योग, त्याच्यामध्ये काय आहे, योगसूत्राचं किंवा ध्यान योगाचं महत्व महाराजांनी सांगितले. ध्यान करायला पाहिजे, खूप महत्वाचं म्हणून सांगितलेलं आहे. त्याचं कारण काय आहे, योगामध्ये योगाची डेफिनेशन योगस्तु चित्त वृत्ती निरोधा असं म्हणजे मनामध्ये किंवा चित्तामध्ये किंवा बुद्धीमध्ये उमटणाऱ्या संकल्प विकल्पांचा निरोध करणं म्हणजे थांबवणं असं म्हटलेलं आहे. एवढं थांबवलं म्हणजे इति कर्तव्यता झाली का, असा जेव्हा प्रश्न येतो, जरी ती योगाची डेफिनेशन असली मूलभूत, योगस्तु चित्तवृत्ती निरोधा, चित्तवृत्तीचा निरोध झाला, केला किंवा सहज झाला तर आपण साक्षात्कार झाला किंवा आपल्याला आत्मदर्शन झालं असं होतं का, हा प्रश्न आहे. याला कदाचित आपलं कधीतरी ऑपरेशन झालं असेल तर आपल्याला ऑपरेशनच्या आधी ॲनास्थेशिया दिला होता, चित्तवृत्तीचा निरोध झाला होता की नाही, होते का काही नाही. कोमामध्ये गेला, चित्तवृत्तीचा निरोध नाही. एवढ्या लांब कशात झालं पाहिजे, खूप दमून आलाय आणि त्यात तिचं प्रसादाचं भोजन भरपूर खाल्लंय, काय होणार, स्वांत सुखाय. सर्वात महत्वाचा स्वांत सुखाय काय असेल तर निद्रा. गाढ झोपी गेला, गाढ झोपेत तुम्हाला काही कळलं का, चित्तवृत्ती निरोधा. योग एवढ्यावरती थांबत नाही, म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध झाला, काही नाहीये असं लक्षात आलं, मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या कामना, कल्पना, वासना, भावना काही नाही. काय कल्पिते कल्पना, काय जल्पिते वासना, अंतरीचे तरंग नाना काय म्हणती, असं दासबोधात विचारलंय. तर हे काय म्हणती हे बघणार कोण आहे, तर त्याला द्रष्टा म्हटलंय. योगसूत्रात त्याला द्रष्टा म्हटलंय. द्रष्ट्याचं स्वरूप काय, जाणीव, अवेअरनेस, कॉन्शियसनेस. याला कॉन्शियसनेस अवेअरनेस एक बदला जात नाही. याला अवेअरनेस हा जास्त बरोबर आहे, कॉन्शियसनेस नाही. तर ते म्हणतात, पुढची गोष्ट फार महत्वाची सांगितले, तदा द्रष्टु स्वरूपे अवस्थानम. जर द्रष्टा म्हणजे जाणीव स्वरूपामध्ये स्थित असेल, बांधली गेली असेल, तिथंच ती पूर्णपणे राहिलेली असेल तर तो साक्षात्कार आहे, तर तो योग आहे. पाठोपाठ लगेच वृत्ती सारूप्य इतरत्र,
वृत्ती सारूप्य म्हणजे ज्या क्षणी जाणीवेमध्ये कोणत्याही स्वरूपाची वृत्ती उमटते तत्क्षणी तुम्हाला विश्वाभासच दिसतो. विश्वाभास जोपर्यंत आहे, आभास म्हणून वासुदेव सर्वमिती नव्हे, आभास म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत अज्ञान, तोपर्यंत माया. आणि जर तो द्रष्टा स्वरूपात असेल तरच ते ज्ञान, त्याला फक्त सत स्वरूपाचीच जाग असते, तेवढंच त्याचं असतं. आणि दॅट इज व्हॉट इज द रिअल आयडेंटिटी ऑफ अदर्स. पर्सनॅलिटी आयडेंटिटी वेगळी आणि माझी आयडेंटिटी वेगळी, एवढं आहे हे समजून घ्यायला पाहिजे. आणि हे समजून आपण जर ध्यान करू तर आपल्याला साक्षात्कार होईल. साक्षात्कार झाला तरच आपण आत्मस्वरूप होणार. आत्मस्वरूप होणं म्हणजे काय? मी अल्प आहे, अल्पबुद्धीचा आहे, अल्पशक्तीचा आहे. ह्या 3 सर्वात मोठ्या डेफिशियन्सीज माझ्यामध्ये आहेत ॲज पर्सनॅलिटी सेल्फ. भगवंत कसं आहे? सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी. सर्वव्यापी व्हायचं आहे का? सर्वज्ञ व्हायचं आहे का? सर्वज्ञ व्हायचं आहे का? आणि सर्वशक्तिमान व्हायचं आहे का? मला व्हायची इच्छा आहे. जोपर्यंत मी पर्सनॅलिटी सेल्फ म्हणून आहे तोपर्यंत मी होऊ शकत नाही. पर्सनॅलिटी सेल्फ जेव्हा माझा जाईल आणि तो शांत होईल, त्याचा आणि माझा काही संबंध नाही असं मी लक्षात घेईन, तेव्हा मग काय आहे हे रमण महर्षी, निसर्गदत्त महाराज, स्वामी स्वरूपानंद अशी ही मंडळी होती. ते म्हणतात फाइंड युअर सेल्फ, हू यू आर, हू एम आय. बघ कोण आहे मी, कोण मी, कोठून जन्म आलो, मी म्हणसी परी जाणसी काय, खरा मी कोण, असे देह मी, मन, बुद्धी वा प्राण पहा मेरे कोण. असं बघणं म्हणजे ध्यान. असं बघण्यामध्ये काय करायचंय की मी जे नाहीये ते टाकत राहायचं. ते टाकल्यानंतर ते आपोआप राहणार आहे. ज्ञानी पुरुष जे आहेत ते म्हणतात की आत्म्याचा शोध मी कसा घेऊ, आत्म्याला मी कसं धरू. उपनिषदामध्ये तो डायलॉग आलाय. आत्मज्ञान सांगितल्यानंतर शिष्य म्हणतोय कथम गृह्यताम, त्याला मी कसं धरू, कसं आकलन करून घेऊ. सद्गुरू आहेत, गुरु नाही आहेत, सद्गुरू आहेत. नच गृह्यताम, धरू नकोस. सर्व ग्रह उपशांत, जे तू काय धरून ठेवलेस ना आतापर्यंत, जे जमा केलेस ना पुंजी, ती शांत झाली म्हणजे ती सगळी निघून गेली, टाकून दिलीस, त्याचा आणि तुझा काही संबंध शिल्लक राहिला नाही. सर्व ग्रह उपशांत स्वयं एव अवशिष्यते, तेच फक्त राहतं, बाकी काही राहतच नाही. म्हणजे काय की ज्ञान होण्यासाठी, आत्मसाक्षात्कार होण्यासाठी सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे मी कोण आहे, ही माझी जी आत्ताची आयडेंटिटी आहे ती माझी खरी आयडेंटिटी नाही, हे पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे. त्याचा संबंध निराश व्हायला पाहिजे, ते शून्य व्हायला पाहिजे. म्हणजे बुद्धांचा शून्यवाद जो आहे, सर्व शून्यम शून्यम, काहीही नाही असं त्यांनी कशाबद्दल म्हटलं. जेव्हा त्यांनी मनामध्ये स्वतःचा शोध घेतला तेव्हा लक्षात आलं की मी ज्याला मी म्हणतोय, जे काही माझं म्हणतोय किंवा मी ज्या आहे असं म्हणतोय ते काहीच नाही, ते शून्य आहे असं म्हणाले. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला सांगितलं की स्वभाविता खंडितू, जो बौद्ध मत संकेतू, तो खंडित आहे असं म्हणाले. कारण काय, स्वभावता खंडित म्हणजे तो अपूर्ण आहे. पूर्ण काय आहे, स्वयमेवा अवशिष्यते जी आहे ना तिथे राहा, शून्यामध्ये राहू नकोस. ध्यानाच्या संदर्भात स्वामी स्वरूपानंदांनी आत्म स्वरूप पत्र मंजुषा नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामध्ये खरं म्हणजे त्यांचं स्वतःचं नाही आहे, ते परमात्मा नावाचा एक आणखी मुकुंद राजांचा एक ग्रंथ आहे. त्याच्यामधला अभ्यासयोग म्हणून आहे. त्या अभ्यासयोगात 4-5 ज्या ओव्या आहेत त्या फक्त आता मी सांगतो, त्यानंतर आपण थांबायचं आहे. सांडोली भाव स्थूलाचा, भाव धरी अंतराचा, अभाव करुनी सर्वांचा गगन पाही, स्थूल इंद्रियामधून युक्तीने एकवटी मन, अंतराकाशी येऊन स्थिर करी. म्हणजे आपण ध्यानाला बसलेले आहोत. ध्यानात बसल्यानंतर मी सर्व प्रकारच्या काही मनामध्ये येणाऱ्या चित्तवृत्ती आहेत त्या सगळ्या बाह्य जगताला
निगडीत अशा आहेत, त्याचा आणि माझा काही संबंध नाही असं त्याचा निर्णय करून टाकला आणि त्यानं बाजूला केलं की मग काय राहतं तर चिदाकाश राहतं. चिदाकाश म्हणजे शून्य. ते तर हृदयाकाशी मी पण स्फुरे जीवासी. त्या चिदाकाशामध्ये शून्यामध्ये मधून मधून आपल्या अस्तित्वाचं भान येतं. त्याला म्हणतात मी पण स्फुरे जीवासी. तेची विवेचेसी अवलोकीचे जव तव ते निरालंब स्फुरे पुनरपी तेथेची मुरे तरी जीवदशा बारे नास्तिक्य पावे. जीवदशा नास्तिक्य पावणं हे आपल्याला आवश्यक आहे. जीवदशा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत भगवत दशा येत नाही, देवदशा येत नाही, परब्रह्मदशा येत नाही, आत्मदशा येत नाही. आपल्याला पाहिजे आत्मदशा पाहिजे. तर त्यासाठी पहिल्यांदा महत्वाचं काय करायचं असेल तर जीवदशा टाकून द्यायला लागते. ती जीवदशा टाकून देण्याचा सर्वात डायरेक्ट उपाय जर कोणता असेल तर ध्यान, म्हणून ध्यान योग सांगितलंय. आणि मग नदी उगमी स्थिरावे तरी सिंधू पण कान पावे तैसे जीवासी ब्रह्मत्व कान यावे ऐशा स्थिर राहता असं विचारलंय. गुरुगीता आपण पहिल्यांदा बघितली. गुरुगीतेचा विषय जो आहे तो गुरु महात्म्य वर्णन करायचं आहे. कुणामध्ये संवाद आहे? भगवान शिव आणि जगदंबा पार्वती. जगदंबा पार्वती आणि शिव हा संवाद आहे का? प्रश्न विचारलाय. त्यांचा संवाद नाहीये. त्यावेळेला पार्वती शंकराची पत्नी म्हणून नाही आणि शंकर भगवान हे पार्वतीचा पती या भूमिकेत नाहीये. भगवंतांना त्यांनी जो प्रश्न केला त्याच्यामध्ये सगळं काही गम्य आहे. केन मार्गेण भो स्वामी. स्वामी म्हणजे आपले स्वामी जसं आहे तसं स्वामी समर्थ, स्वामी नरसिंह सरस्वती, स्वामी जगन्नाथ हे जे आहे परमेश्वर स्वरूप असलेला सद्गुरु, व्यक्त स्वरूपात भेटलेला परमेश्वर, त्यांना स्वामी म्हटलंय. केन मार्गेण भो स्वामी जीवो देही ब्रह्ममयो भवे. देही असलेला म्हणजे पर्सनॅलिटी सेल्फ असलेला ब्रह्ममय कसा होईल असा प्रश्न एका शिष्यानी सद्गुरूंना विचारलाय. पार्वतीने शंकराला विचारले नाही, बायकोनी नवऱ्याला विचारलेलं नाही. आणि याचं आणखीन एक सुंदर आपल्या सद्गुरूंच्या जीवनातलं महत्वाचं एक जे काय म्हणतात प्रसंग आहे तो सांगून आपण विषय इथं संपूया. स्वामींचे अनेक शिष्य झाले. जनार्दन स्वामींचे अनेकांना अनेक प्रकारच्या अनुभूती, दिव्य अनुभूती यायला लागल्या. आणि हे मातोश्री मायादेवींना पण माहिती झालं. आणि मग त्यांनी हट्ट धरला, अहो ते तुम्ही सगळ्यांना देता ते मला पण द्या ना. अहो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अहो अहो असं चालू राहतं. तसं मायादेवींनी केलं. पहिल्यांदा तिने लक्षच दिलं नाही. बघू नंतर बघू केव्हा तरी बघू असं उडवाउडी केली. जेव्हा त्यांनी चिकाटीनं प्रयत्न सुरू ठेवले आणि त्यांना लक्षात आलं की खरोखर आहे, अर्थत आहे, इच्छा आहे समजून घेण्याची, तर ते म्हणाले तू म्हण, तुम्ही माझा नवरा नाही, मी तुमची बायको नाही म्हण. जोपर्यंत पती पत्नी भाव जात नाही तोपर्यंत सद्गुरु शिष्य भाव येत नाही. सद्गुरु शिष्य भाव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही. हे जाऊ देच, पण तुम्हाला ज्ञानाचा उपदेशही केला जात नाही. जोपर्यंत तुम्ही विचारत नाही सद्गुरूंना मी जन्माला कशासाठी आलो, माझं स्वरूप काय, मला पूर्ण समाधान पूर्ण शांती कुठं मिळेल, कशी मिळेल, त्याचा मार्ग दाखवा. केन मार्गेण भो स्वामी देही ब्रह्ममयो भवेत विचारायला लागतं. त्यांनी विचारलं मला अमकमक पाहिजे म्हण. का म्हणाले तर म्हणाले जोपर्यंत तुझ्या मनामध्ये मी तुझा पती आहे, तुम्ही माझी पत्नी आणि तुमचा संसार मी केलाय असं जोपर्यंत तुझ्या मनात आहे तोपर्यंत हे होणार नाही. तुला तुझा देहभाव सोडावा लागेल. शिष्य भावनेनं मला तू शरण यायला लागेल तरच ते होईल. माझ्या हातात नाहीये.
सद्गुरू म्हणतात माझ्या हातात नाही, हे तुझ्या हातात आहे. शिष्याने जर शरणागती पत्करली नाही तर कोणी सद्गुरू त्याचा उद्धार करू शकत नाही. शरणागती ही किल्ली आहे. शरणागती म्हणजे काय? शरणागतीचं महत्वाचं स्वरूप जे आहे ते म्हणजे स्वतःचं अस्तित्व शरीर रूपानं, देह रूपानं, जीवभावानं असलेलं मिटवणं. आपल्याला सगळ्यांना असं वरदान आपल्या सद्गुरूंनी द्यावं अशी आपण सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करूया. आणि आपला हा जो काही सद्गुरूंच्या इच्छेनं, सद्गुरूंच्या कृपेनं, सद्गुरूंच्या मनात जसं असेल तसं जे काही मला मी काही बोलायचं, काय बोलायचं असं काही ठरवलेलं नव्हतं. काकांनी मला फार फार चांगलं त्यांनी सांगितलं की गिव्ह मी फ्री हँड. फ्री हँड म्हणजे काय असतं ते तुम्हाला कळलेलं आहे. तर आता ह्या फ्री हँडच्या नंतर शेवटी फक्त एक छोटीशी परत एक धून सांगतो आणि आपण तिथे सांगूया. अजून 1-2 मिनिट, खूप वेळ झाला. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम. सत्योहम सत्योहम सत्यस्वरूपोहम. सत्योहम सत्योहम सत्यस्वरूपोहम. नित्योहम नित्योहम नित्यस्वरूपोहम. नित्योहम नित्योहम नित्यस्वरूपोहम. बुद्धोहम बुद्धोहम बोधस्वरूपोहम. बुद्धोहम बुद्धोहम बोधस्वरूपोहम. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम. ब्रह्मोहम ब्रह्मोहम ब्रह्मस्वरूपोहम. ब्रह्मोहम ब्रह्मोहम ब्रह्मस्वरूपोहम. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम. आत्मोहम आत्मोहम आत्मस्वरूपोहम. आत्मोहम आत्मोहम आत्मस्वरूपोहम. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम. शांतोहम शांतोहम शांतिस्वरूपोहम. शांतोहम शांतोहम शांतिस्वरूपोहम. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु स्वामी जनार्दन स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. हरि ओम हरि ओम. केळकर काकांनी त्यांना फ्री हँड द्यायला का सांगितलं होतं हे आपल्याला कळलं असेल. कुठला ग्रंथ राहिला बोलायचा? कुठलाच नाही. आपल्या संस्कृतीत असं म्हणतात एका ग्रंथाची तरी कास धरा. आज आपल्याला दादांमुळे अनेक ग्रंथांची कास धरतात. कुठलाही विषय त्यांनी अनटच ठेवला नाही. गीता झाली, दासबोध झालं, सगळ्या गोष्टी त्यांनी कव्हर केल्या. सुरुवात त्यांनी केली ती म्हणजे अंगीकार आणि अनुग्रह. अंगीकारामध्ये त्यांनी आपल्याला स्वतःचं अंग बनवलंय, पण आपण झालो. हा एक विषय त्यांनी तो धरला आणि शेवटपर्यंत सोहम पर्यंत आपल्याला नेऊन पोचवलं. त्यात त्यांनी नित्यानित्य विवेक सांगितला, त्याच्या आधी ट्रान्सफॉर्मेशन सांगितलं. अनुग्रह घेतल्यानंतर आपल्यात ट्रान्सफॉर्मेशन होतं का ह्याच्यासाठी ते नित्यानित्य विवेक कसा करायला पाहिजे याविषयी पटदिशी बोलून गेले. मला आनंद असा एक झाला की आज काही गोष्टींमुळे माझ्या डोक्यात थोडंसं कन्फ्युजन होतं, पण जेव्हा त्यांनी मला सांगितलं की प्रत्येकाच्या डोक्यात एक इनव्हिजिबल कार्ड आहे
ज्याचा विसर मला तरी थोड्या काळासाठी पडला होता. ते इनविजिबल कार्ड दादांनी मला आज दाखवून दिलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आपल्या देहाचा उपयोग शून्य आहे असं त्यांनी सांगितलं, आणि त्या शून्य देहाचा उपयोग आपल्याला कशासाठी करायचा आहे, म्हणजे आपण पूर्णाकडे जाऊ, हे देखील त्यांनी मधल्या पायऱ्यांमधनं सांगून गेले. तू पूर्ण आहेस आणि पूर्णाकडेच जायचं आहे, शून्यात नाही. हरवू नकोस त्या शून्यामध्ये. तू आशा सायास या शब्दाबद्दल सुद्धा दादा खूप छान बोलले. आपण करतो तो नुसते कष्ट आहे, सा आयास, पण तो जाणीवेत न केला तर त्याचं काय होऊ शकतं हे त्यांनी आपल्याला सांगितलं. दुःख, आशा, निंदा, पाप या सगळ्यात आपल्याला अडकायचंच नाहीये. प्रॉपर्टी कुठली हो आपली, आज त्यांनी इतकं छान सांगितलं आपल्याला. आपल्याकडे मन, बुद्धी, चित्त, अहंकार सुद्धा असू दे की मी स्वामींचा आहे हा अहंकार ठेव की तू. आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टीचा उपयोग करत करत आपल्याला कसं ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणायचं आहे आणि आपल्याली संपत्ती ही इथे सोडून जायची आहे, त्याचं यजन करायचं आहे, हे देखील त्यांनी आपल्याला छान पद्धतीने सांगितलं. माऊली म्हणतात तसं दृष्टीचे डोळे आपल्याला त्यांनी आज दिले. डोळ्यांना आपल्या दृष्टी होती, पण डोळ्यांना त्यांनी त्या दृष्टीचे डोळे त्यांनी आपल्याला दिले आणि ध्यानाचं महत्त्व सांगितलं. हे जेव्हा डोळे आपल्याला अशा पद्धतीचे मिळतात ना, तेव्हा आपण आत उतरतो आणि ते ध्यान आपल्याला समजू लागतं आणि आपण म्हणतो निशिदिन लागो रे तुझे ध्यान दयाळा लागो रे. आणि असं म्हणत म्हणत आपल्याला आत्मसाक्षात्काराकडे कसं जायचं, त्याशिवाय आपल्या ह्या देहाची इति कर्तव्यता नाही, हे त्यांनी आपल्याला सांगितलं. म्हणून मी एक सद्गुरूंचरणी प्रार्थना करते, देवा सरुदे माझे मी पण, म्हणजे मला आपल्याला तुमच्या चरणी येता येईल. कारण त्यांनी सांगितलं, गीता आपल्याला सांगते माम एकम शरणम व्रज. तर असा हा चौफेर षटकार चौकार मारणारा वक्ता आज आपल्याला भेटला. त्या किरण दादाचे तो इथे नाही आहे, पण मी त्यांचेही आभार मानते. आणि त्यांना आपल्या परिवारात ते आले, त्यांना आनंद वाटला, आपल्यातले ते एक झाले. तर आता तुम्ही याही परिवाराचा एक हिस्सा आहात. आणि असं सांगून एक छोटीशी भेट स्वामी परिवारातर्फे आपल्या जनार्दन स्वामींकडून मी केळकर काका जिथे बसलेत तिथे दादा तुम्हाला विनंती करते येण्याची. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांना काका स्वागत. गुरुनाथ महाराज की जय. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.